शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्याकडून वारंवार नेहमी विचारल्या जातं की सर्वात चांगली कंपनी कोणती आहे। सोलार योजनेअंतर्गत ज्या कंपन्या आहेत त्यापैकी नेमकी चांगली कंपनी कोणती आहे आणि ती कंपनी कशी ओळखावी की ही कंपनी चांगली आहे म्हणून। तर त्या संदर्भात जे आहे ते आपण माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी जे बेल नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशनला बटनला सुद्धा तुम्ही प्रेस करा। मित्रांनो बघा, आपण सोलार योजनेअंतर्गत फॉर्म भरतो, त्याच्या अंतर्गत आपल्याला 3 HP 5 HP 7.5 HP पंप मिळत असतात। वारंवार शेतकऱ्यांना हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असल्यामुळे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असतात, म्हणजेच त्याच्यामध्ये काही कंट्रोलर जळणे किंवा मोटर जळणे किंवा मग इतर काही प्रॉब्लेम असोत, ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला वारंवार नेहमी सामोरं जावं लागतं। त्यामुळे आपल्याला वाटतं की नेमकी कंपनी जी आहे ते कोणती चांगली आहे, कोणती कंपनी सर्व्हिस चांगल्या पद्धतीत देते। तर हे आपल्या सर्वांच्याच माध्यमातून आपल्याला प्रश्न विचारला जातो आणि सर्वांनाच हा प्रश्न पडत असतो। तर बघा, याच्यामध्ये काय असतं की कंपन्या ह्या सर्वच चांगल्या असतात, डिपेंड करते की त्या कंपनीची सर्व्हिस कशी आहे आणि ती सर्व्हिस किती वेळात देते। म्हणजेच कंपनी ज्यावेळेस शासनाच्या प्रोजेक्टमध्ये रजिस्टर होणार आहे तर त्यावेळेस त्या कंपनीनं पूर्णपणे तिचं जे काही मानक आहे ते पूर्ण केलेलं आहे, नंतरच ती कंपनी आहे ते शासनानं वेंडर म्हणून अपॉइंट केलेली आहे, वेंडर म्हणून लिस्ट केलेली आहे। ठरतं आता की ती कंपनी शेतकऱ्यापर्यंत कशा पद्धतीने सर्व्हिस देते, किती दिवसात त्यांना किती वेळात सर्व्हिस देते, याच्यावर डिपेंड ठरतं की ही कंपनी नेमकी कशी आहे आणि कोणत्या कशा पद्धतीत ती काम करणार आहे। बघा, आता याच्यामध्ये काय असतं की सोलार पॅनल, काही कंपन्या अशा असतात की त्या कंपन्याचं सर्व स्वतःच आहे आणि काही कंपन्या अशा आहेत की त्याचे पॅनल एका वेगळ्या कंपनीचे वापरतात, कंट्रोलर वेगळ्या कंपनीचा वापरतात आणि मोटर वेगळ्या कंपनीचा वापरतात। आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की सोलार पॅनल ज्या कंपन्या आहेत, सोलार पॅनल ज्या भारतातील टॉप कंपन्या आहेत की त्या मॅन्युफॅक्चर करतात, त्याच्यामध्ये टाटा पॉवर आहे, त्यानंतर अदानी आहे, त्याच्यानंतर लुमिनस आहे, वारी सोलार आहे, त्याच्यानंतर तुमचं रायझन सोलार आहे, मायक्रोटेक आहे, गोल्डी आहे, विक्रम सोलार आहे, इत्यादी कंपन्या ह्या सोलार मॅन्युफॅक्चरिंग मधल्या। आणखीनही भरपूर साऱ्या कंपन्या आहेत, पण यांची जी आहे ते ओन मॅन्युफॅक्चरिंग आहे। आता बरेच जण म्हणतात की मग दुसरे सुद्धा सोलर पंप, सोलार पॅनल भरपूर आहेत। हो, ते पण आहेत, परंतु ते काय करतात की दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीकडून मॅन्युफॅक्चर करून घेतात आणि त्यांचं त्या ठिकाणावर लेबल लावतात। मग आता याच्यामध्ये जे आहे ते मोटरमध्ये कोणत्या कंपन्या चांगल्या असू शकतात, याच्यामध्ये जे आहे ते बघू शकतो आपण की सर्वप्रथम सर्वच शेतकऱ्याच्या माध्यमातून, इतरही लोकांच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्या स्तरावर नाव घेतलं जातं ते शक्ती कंपनीचं। शक्ती कंपनीचं नाव यासाठी घेतलं जातं की भारतातील मोटर पंपाच्या, सोलार पंपाच्या मार्केटमधील 30% हिस्सा हा शक्ती कंपनीचा आहे। त्यामुळेच या कंपनीचं जे काय आहे ते नाव हे मोठ्या स्तरावर घेतलं जातं आणि याचे जे पंप आहेत ते सर्वात जास्त बसले जातात। शेतकऱ्याची या पंपासाठी जी आहे ते पसंती ही सर्वात जास्त असते, कारण त्यांनी जे आहे ते सर्वप्रथम जे आहे ते सोलार टेक्नॉलॉजीचे SS मध्ये जे पंप आहेत ते मॅन्युफॅक्चर केले होते आणि ते पंप जे आहे ते मार्केटमध्ये इन्स्टॉल केले होते। त्यांच्यावर त्यांची पकड जी आहे ते जास्त आहे, त्याचे कंट्रोलर वगैरे ह्या सगळ्या सिस्टम जे आहेत ते त्यांनी आता भरपूर सारा एक्सपिरियन्स त्या लोकांना आलेला आहे, त्यामुळे ते व्यवस्थितरित्या काम करताना आपल्याला पाहायला मिळतं। आता भरपूर शेतकऱ्यांना त्याच्या अडचणी सुद्धा आल्या असतील, कधी काळी त्यांना ते सर्व्हिस मिळाली सुद्धा नसेल। आता सर्वच ठिकाणी सगळ्या गोष्टी सारख्या नसतात, परंतु इतर कंपन्यापेक्षा सर्व एक नंबरला ठेवायला आपल्याला शक्तीला काही हरकत नाही। तर त्याच्यामध्ये त्यानंतर मग किर्लोस्कर आहे, त्यानंतर तुमचं KSB आहे, त्यानंतर लुबी आहे, भरपूर साऱ्या कंपन्या ज्या आहेत त्या मोटर स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग करतात। याच्यामध्ये बघा, नेमकं तुम्हाला ब्रँड बघणं काय गरजेचं आहे। मोटर आणि कंट्रोलर हा कुठल्या कंपनीचा आहे, पॅनल कुठल्याही कंपनीचे असो, पॅनलचे काय असतं की 25 वर्षाचा तुमचा इन्शुरन्स असतो आणि पॅनलची पॉवर जनरेट करण्याची ताकद जी असते तर त्यांनी ठरवून दिल्याप्रमाणे ते पॉवर जनरेट करतच असतात, त्याच्यामुळे काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही। आता फक्त पॅनलमध्ये काय बघायचं असतं की पॅनल हा कुठल्या टेक्नॉलॉजीचा आहे। त्याच्यामध्ये पॉली टेक्नॉलॉजी एक आहे, बायफेशियल पॅनल आहेत, त्याच्यानंतर मोनो क्रिस्टल आहेत, त्याच्यानंतर मोनो हाफ कटर पॅनल, अशा पद्धतीच्या विविध प्रकारच्या टेक्नॉलॉजी आहेत। भरपूर साऱ्या याच्यामध्ये 10-15 टेक्नॉलॉजीचे पॅनल आहेत, पण शक्यतो इकडे मोनो क्रिस्टल आणि बायफेशियल पॅनल ही आता 1-2 कंपनी देत आहे। त्याच्यामध्ये अदानी ग्रुप आहे, त्याच्यानंतर पुन्हा टाटा पॉवर वगैरे ह्या कंपन्या आता बायफेशियल पॅनल शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्या ठिकाणी बसवत आहेत। परंतु आता नेमकं कोणत्या ठिकाणी त्यांनी आता नवीन पंप जे येत आहेत तर त्यांच्यासाठी दिलेले आहेत। आता मागे
मागल्या याच्यामध्ये तर त्यांनी तशा पद्धतीत ते पॅनल वगैरे इन्स्टॉल केलेले नाहीत. आता CRI कंपनी जी आहे ती ही मोटर संदर्भात आहे चांगली, परंतु त्याच्यात सर्व्हिस वगैरेचे भरपूर इश्यू आहेत. शेतकऱ्याच्या माध्यमातून वारंवार बोललं जातं की इथे सर्व्हिस वगैरे चांगल्या पद्धतीची मिळत नाही. पण आता याही पलीकडे आपल्याला कंपनी निवडताना आता सगळ्यांनाच शक्ती आणि सगळ्या ह्या ज्या कंपन्या ब्रँडेड कंपन्या आहेत ते मिळणं शक्य नाही. मग इतर कंपन्या निवडूच नाही का? तर तसं नाही. तर त्या कंपन्या निवडताना त्यांचं तुम्ही बॅकग्राऊंड बघा, त्यांचे ऑफिसेस कुठं आहेत, त्यांचं जे काही सर्व्हिस सेंटर कुठं आहे, नेमकी सर्व्हिस त्यांची कशा पद्धतीत दिली जाते, म्हणजे तुमचा माणूस स्वतः जागी येतो किंवा मग तुम्हाला स्वतः तिकडे तुमचा जो पार्ट घेऊन जावा लागतो त्यांच्या सर्व्हिस सेंटरला, हे तुम्ही बघायला हवं. पंप कंपनी निवडण्याच्या अगोदर काही तुम्हाला काळजी घ्यायची आहे की त्यांचा जो टेक्निकल पर्सन आहे त्यांच्याशी बोलून त्याचा कंट्रोलर कोणत्या प्रकारचा आहे, AC/DC आहे का, मग AC आउटपुट आहे का, AC इनपुट आहे, हे सगळं तुम्हाला विचारणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याची इनपुट व्होल्टेज रेंज आउटपुट व्होल्टेज रेंज किती आहे हे पण तुम्हाला त्या ठिकाणी तपासायचं आहे. शॉर्ट सर्किट, एम्पियर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे तपासायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही पंप कंपनी निवडायच्या अगोदर सर्वात महत्वाचा आणि सर्वात डोकेदुखी असणारा शेतकऱ्यासाठी एक प्रॉब्लेम म्हणजे शेतकऱ्यासाठी ते खड्डा करणं, वाळू, रेती, सिमेंट, त्याच्यानंतर त्यांच्या गोडाऊनहून मटेरियल आणणं, हे शेतकऱ्यांनाच करायला होतं. हे सुद्धा त्यांना अगोदर तुम्ही विचारून घ्यायला हवं. नंतर मग ते त्या गोष्टीचे प्रॉब्लेम नसो नंतरच ती कंपनी तुम्ही सिलेक्ट करू शकतात. आता त्यानंतरही तुमचं जे काही सर्व्हिस आहेत, सर्व्हिस सेंटर तुम्ही कशी कॉल करून तुम्हाला सर्व्हिस मिळते का, त्याच्यानंतर मेल करावा लागतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारणं गरजेचं आहे. आता भरपूर शेतकरी काय करतात की त्यांचा एजंटचा नंबर घेतात, हो ते एजंट सर्व्हिस देते म्हणून ते काय करतात की चालत राहतं. परंतु याच्यामध्ये काय असतं, कालांतराने तो एजंट काय करतो त्या ठिकाणाहून सोडून जातो. मग तो त्या एजंटचा नंबरही ते बंद होतो, त्याला सुद्धा तिकडले नंबर वगैरे काही माहीत नसतात. मग तुम्हाला अशा वेळेस काय होतं की सर्व्हिस मिळत नाही. तर त्यासाठी कंपनीचे जे काही टोल फ्री नंबर असोत किंवा मग कंपनीचा जे काही लँडलाईन नंबर असोत, हे नंबर त्या एजंटकडून अगोदरच तुम्हाला घेणं गरजेचं आहे की म्हणजे याही नंतर तुम्हाला जर सर्व्हिससाठी इश्यू आला तर तिथे तुम्ही संपर्क करू शकता. कारण आता शासनानं तर सगळं वाऱ्यावर सोडलेलं आहे सगळ्याला. कारण शासनाच्या माध्यमातून पोर्टलला एखादं कंप्लेंट करण्यासाठी किंवा मग आणखीन त्यांचं जे काही हेल्पलाईन नंबर वगैरे ते द्यायला हवा होता मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत, पण तशा पद्धतीत तिथे काहीही झालं नाही. त्याच्यामुळे ह्या सर्व काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. नंतरच ती कंपनी आपल्याला निवडावी लागणार आहे. नाहीतर भविष्यात आपल्याला जे आहे ते त्याचे भरपूर असे प्रॉब्लेम येणार आहेत. ते प्रॉब्लेम आल्याच्या नंतर हे प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होतील याची काही गॅरंटी नाही. कारण कित्येक शेतकऱ्याचे आम्ही बघितलेत की 2-2, 4-4 वर्ष झाले हे पंप बंद आहेत. त्याच्यापासून ते सगळं भांडवल बसून त्याचा काही त्या ठिकाणी फायदा झालेला नाही. कारण आपल्याला एकदा सोलार बसल्याच्या नंतर विजेचं कनेक्शन सुद्धा मिळणार नाही आणि सोलार खराब झाला म्हणजेच सर्वप्रथम तर आपण त्यांना स्वतःहून दुरुस्ती सुद्धा करू शकत नाही. कारण ते गॅरंटी वॉरंटी मध्ये असतात. ते उद्या तिकडे गेल्याच्या नंतर मग ते लोक म्हणतात त्याची गॅरंटी वॉरंटी संपली, आम्ही काही करू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. आणि टॉप कंपन्या जर म्हणायचं झालं तर ह्या तुम्हाला त्याच्यामध्ये काही कंपन्या आम्ही सांगितलेल्याच आहेत. तर त्याच्यापैकी तुम्ही कंपन्या निवडा आणि इतरही कंपन्या ज्या आहेत ते त्याची जे काही आहेत बॅकएंडला कुठल्या कंपनीचे पंप बसतात हे तुम्ही त्या ठिकाणावर बघायचं आहे आणि नंतरच तुमची कंपनी जी आहे ते निवडायची आहेत. आणखीनही तुमचे काही कंपनीविषयी जे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला उत्तर देण्याचे नक्की प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आणखीन दुसरा एक तुम्हाला मोटर पंपाच्या किंवा इन्व्हर्टरच्या जर प्राइजेस वगैरे लागत असतील तर त्याची लिंक, त्याची माहितीची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही ते क्लिक करून त्याच्या किमती, त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही बघू शकता. धन्यवाद.